हॅलो. चला बोलूया मैदानाकडे. सामना सुरू होतोय. सेमीफायनलची लढत. एका बाजूला आदई इथं दुसऱ्या बाजूला बामाली. चांगला प्लेसमेंट होता. इथे मात्र सिंगल आली. एक सिंगलने मात्र इथे सुरुवात होतीये ती बामाली संघाची. चांगला मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. चला आदई टीमचा 12वा प्रतिनिधी या कॉमेडी बॉक्स मध्ये. फायनलचा तिकीट मात्र इथे मिळाला. तो नांदगाव संघाला एक चांगली धाव संख्या उभी केली होती. पडगे संघाविरोधात खेळत असताना तब्बल 44 धावा. म्हणजे कुठेतरी थोडीशी गोलंदाजीमध्ये गमचाक पाहायला मिळाली ती पडगे संघाची. प्रयत्न चांगले होते. 4 धावाने मात्र सामना ते गमावला. इथे मात्र बामाली संघ पाहूया किती धावांपर्यंत पोहोचतोय. कारण ज्या आदई संघाला मागच्या मॅचमध्ये बाय मिळाली होती, कारण हायेस्ट स्कोर त्यांच्या नावावरती होता. तर मात्र अशा संघाविरोधात खेळत असताना चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं असेल. गोलंदाज आपण पाहतोय तो रवी शेलके. इथे मात्र चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने आलाय हा चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 वरती. बिनबाद 5 अशी सुरुवात ती बामाली संघाची. ज्या बामाली संघाने मागच्या मॅचमध्ये 3 षटकांमध्ये फक्त 34-35 लक्ष होतं वलभ संघा समोर, परंतु ते देखील लक्ष त्यांनी मोठं केलं होतं. कारण एका धाबेने मात्र वलभ संघ या स्पर्धेतून बाहेर झाला होता. आणि इथे मात्र संधी मिळाली होती ती बामाली संघाला. शॉर्ट ऑफ प्लेन होता. पिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेट वरून. आणि इथे मात्र सुंदर झेल टिपला गेलाय. खराब फट फलंदाज विलास मात्र आता मैदानामध्ये आलाय. ज्या विलासने मागच्या मॅचमध्ये मात्र चांगली कामगिरी केली होती तोच खेळाडू मात्र मैदानामध्ये आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या 5 आहे. फलंदाज बाद झालाय तो विकास पावशे. गोलंदाज रवी शेलके. याचा पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. आल्या आल्या प्रहार. चेंडू गेला सीमा पार. आलाय हा विलासच्या बॅट मधून षटकार. षटकार आला आणि षटकाराने मात्र धावसंख्या आता वेगाने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 वर की. पुन्हा एकदा इथे मात्र काहीतरी घडलंय. हे लागले असं वाटलं होतं. विकेट किपर मात्र कलेक्टिंग करत नाहीये. इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या पहिल्या षटकांती 11 आहेत. आदई संघ आपला 12वा खेळाडू नाही आहे का? हा मग 11 आलेत का? चला जी वैयक्तिक पारितोषिक असतील ना त्या पारितोषिकांमधून आदई संघाला वंचित केलं जाईल याची नोंद घ्या. तर ज्याचा रेकॉर्ड नाही त्याचा आम्ही इथून काय देणार आहे. एखादा छोटासा मुलगा तरी आणायचा ना. आता सध्या नियम माहिती आहेत ना तुम्हाला. सगळे कसे वेगवेगळे नवीन नवीन आले ते. रवी
हा किशोर माहिती आहेत ना आता मग ते लावू का बघितलं ना नमो चषकला 234 कशा केलवल्या आयला पटापट चला लावणार घेणार असंच चालू होता खूप मोठी स्पर्धा महाराष्ट्रातील नंबर 1ची स्पर्धा झाली यस यस जीवन गावंड बोला काय ट्रॅक टी शर्ट पॅन्ट नाही ते तो नियम आता इथे माप आहे काय सगळ्यांना तो 40+ ना हे काय डोकऱ्यांचा केले हा LB पण नाही ठेवला ना आपण तिथे झंझटच नको 6 प्लेअर देखील बाहेर आहेत तुमचं आणि इथे मात्र चांगला चेंडू होता तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते पहिला षटक पाहायला गेला तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला रवी सेलके ज्याने मात्र हा षटक हाताळला होता इथे मात्र नवीन गोलंदाज आलाय तो अनिल काकडे आणि इथे रनआउटचा धोका होऊ शकला असता पण नाहीये विलास मात्र परत आलाय तर मात्र धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 12 वरती 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय याच मैदानामध्ये बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्या इथे आत्ताच 2 स्पर्धा नाईटच्या याच मैदानामध्ये आपण पाहिल्या पहिली स्पर्धा आमदार चषक अंकुश पाटील आणि त्याचबरोबर स्वामी पाटील यांच्या माध्यमातून पाहिली त्यानंतर माजी सरपंच आणि उपसरपंच चषक भोलानाथ शेठ पाटील यांची आपण ती स्पर्धा पाहिली 2 नाईटच्या स्पर्धा आपण आत्तापर्यंत पाहिल्यात त्यानंतर ही 40+ ही स्पर्धा आपण पाहतोय अजून काल देखील या मैदानामध्ये एक आदिवासी स्पर्धा आपण इथे पाहिली 3 दिवसाची आणि येणाऱ्या काही दिवसानंतर अजून एक मोठी स्पर्धा नक्कीच इथे वलपमध्ये पाहायला मिळेल शंका नाही आहे क्या बात आहे जबरदस्त फटका आहे चेंडू गेलाय सीमारेषा पार आलाय षटकार फलंदाज आहे रोहिदास पावशे जबरदस्त फटका इथे मात्र मारण्याचा प्रयत्न एक धाव मिळेल एका धावेने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती 20 धावा धावपलकावरती कारण आता हाच प्रयत्न असेल तो महामाली संघाचा की किमान 3 षटकामध्ये 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल आणि ही धाव झाली असती पहिला यदि धावला असता विलास तर धाव झाली देखील असती कारण हा 40+ क्रिकेट आहे कधी चेंडू हातातून निसटेल हे सांगता येत नाहीये जर धावला असता तर ही धाव देखील झाली असती कारण थ्रो जेव्हा इथून 40+ खेळाडू फेकतात त्यावेळेला समोरचा जो बॅकअपला खेळाडू असतो बालराम पाटील तेव्हा तो पकडेलच असं नाही आहे कारण यांचा आता चिपगम तो कमी झालेला आहे त्यामुळे तिथे तुम्हाला दुसरे धावायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे का कलेक्टिव्ह होईल की नाही होणार हे सांगता येत नाही आहे तर इथे मात्र फलंदाज झाला आहे बाद धावसंख्या आपण पाहतोय ती तब्बल 21 विलास बाद झालाय तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय संजय भोईर आलाय गोलंदाज आपण पाहतोय निलेश 2 षटकानंतर 21 धावा धावफलकावरती अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे
मागच्या मॅच मध्ये 1 धाव देत 3 फलंदाज बाद केले होते. त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इथे बॅट्समन वेगळे आहेत, तिथे बॅट्समन वेगळे, इथे मात्र आता समीकरण वेगळे, तो समीकरण वेगळा, सेमीफायनलचा सामना तो वेगळा. म्हणजे बऱ्याच गोष्टी हा बदलत आहेत आणि इथे मात्र चांगला प्रयत्न फलंदाजाचा. रोहिदास पावशे बॅट मधून आलाय षटकार. सहा चेंडू आणि आता मात्र 15 धावांची खेळी साकारतोय. इथे मात्र क्या बात आहे, कलेक्टिंग मस्त आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, कलाईचा वापर पाहायला मिळाला. आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराने मात्र आता धावसंख्या वेगाने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 वरती. 31, 31 धावा धाव फलकावरती. इथे मात्र मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक आले झेलवरती, परंतु झेल मात्र टिपला गेला. पाहतोय ते 31 पाहायला गेलं तर 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. 3 फलंदाज. नवीन फलंदाज रवी आलाय, रवी पावशे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पाहायला गेलं तर बऱ्याच स्पर्धा आपण पाहतोय सध्याच्या घडीला. येणारे उद्यापासून मात्र पेंदर येते. खूप मोठा हंगाम आपल्याला नाईटचा पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजला बैल देखील आहे. कारण बैलांचा हल्ली दिवस आहेत. हा, खरं शर्तीना खूप क्रेज आहे ना, म्हणून आता मॅच मध्ये देखील बैल आपल्याला पाहायला मिळतात. आणि पेंदर येते मॅन ऑफ द सिरीजला बैल पाहायला मिळेल. बैल, फ्रीज आणि बाईक म्हणजे 3 पारितोषिक आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी. चांदी आहे, चांदी. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र चेंडू गेल्या सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार. चौकाराने मात्र धाव संख्या आता वाढली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 वरती. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा धाव फलकावरती. छत्तीस धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र धाव संख्येला वेग येईल. परंतु हा चेंडू कसा असेल, गोलंदाज आपण पाहतोय निलेश वाघमारे. उलटा स्वतः मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती निलेश आलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न. हो हो हो. फायनलिस्ट मध्ये पोहोचलाय, त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. तर नंदगाव संघ
2,000चं योगदान. मारुती बबल्या पाटील वलप 1,000चं योगदान. दत्तात्रय पाटील साहेब यांच्याकडून 1 हजार. स्वामी पाटील 500. जुईचे आमचे भोपी मामा यांच्याकडून 1,000. सुजित पाटील बाबा ढाब्याचे मालक आहेत 2,000चं योगदान. बंडू शंकर पाटील यांच्याकडून 2,000. मारुती बुधाजी पाटील आहेत मुरबीचे 2,000चं योगदान. संजोग जनार्दन पाटील अर्थात जे के पाटील यांच्या स्मरणात त्याने देखील 1,111 रुपये दिलेत. रामचंद्र पाटील कानपोलीचे जे उपसरपंच आहेत 2,000चं योगदान. किशोर पाटील आहेत वलपचे यांच्याकडून 500. मोहन भोईर यांच्याकडून 1,000 आणि संदीप पाटील टेंबोडे 2,000चं योगदान ज्यांचा वाढदिवस होता. रवींद्र भोईर कोलवाडी 2,000चं योगदान. बजरंग म्हात्रे यांनी देखील 2,000 दिलेत. निखिल तांडेल पाले बुद्रुकचे उपसरपंच 1,100 रुपयाचं योगदान. राजेश पाटील वलपचे होणारे सरपंच भावी आणि सदस्य यांच्याकडून 2,000. तर गुरुनाथ वाघे यांनी 500चं योगदान दिले. चंद्रकांत वनगे जे माजी उपसरपंच आहेत त्यांच्याकडून 500. सचिन शेठ भोईर पडगे 2,000 आणि संदीपजी जोशी यांच्याकडून 1,000. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. एक मोठी यादी तुम्ही पाहिली आणि असंच सहकार्य करत राहा. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 जिथे वलपचा संपूर्ण गाव एकत्र आलाय. एक गाव एक संघ 40+ असा आपण उल्लेख करूया आणि सर्वांना शुभेच्छा. मनापासून आभार. जाऊया सेमी फायनल कडे. 39 धावांचं टार्गेट. नक्कीच आपण पाहायला गेलं तर प्रवीण टेंबे इथे सामना चालू होतो म्हणजेच आदही विपक्ष बामाळी या दोन संघामध्ये प्रथम बामाळी संघाने फलंदाजी करत असताना 38 धावा करून 39 धावांचं इथं समीकरण ठेवलं आहे आणि यात नक्कीच या समीकरण सरेतर उत्तर देण्यासाठी इथे आदही संघाचे 2 आक्रमकता फलंदाज किशोर गोपिया आणि मनोहर पाटील. यावेळेचा पहिला चेंडू ट्रॅव्हल्स केलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीधा सीमा पार चौकार. गेल्यानंतर थोडंसं जमिनीला दान होतोय परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं पाहिलं गेले तर सांघिक कोठ्यातील धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्येवर. किशोर पोहोचतो वैयक्तिक 10 धावसंख्येवर. म्हणजे किशोरने आतापर्यंत 3 चेंडू पेस केलेत आणि 3 चेंडूमध्ये 2 चौकार दुहेरी 1 धाव अशा 10 धावा वैयक्तिक आणि सांघिक कोठ्यासाठी लावण्यात त्यामुळे यशस्वी झाला. इथे कमबॅक करावं लागेल. निलेश पावशा हा गोलंदाज एक मजबूत असा गोलंदाज 40+ म्हटलं की थोडीशी दमछाक होते गोलंदाजी टाकताना परंतु आक्रमकता अनुभव हा त्यांच्याकडे जास्त असतो. यावेळेचा चेंडू सिरा मारला नक्कीच थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू थांबला नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार चौकार. पंच ओव्हर चेंज डेड बॉल. यस
आणि प्लीज हा डेड बॉल आहे, हा चौकार सुद्धा नाही आहे. प्लीज थोडीशी कुठेतरी अपराचात होते, थोडेसे मिस होते कुठेतरी. एखादा फलंदाज, एखादा गोलंदाज, एखादा फलंदाज इथे हुशार नसावा कदाचित, परंतु इथे हा डेड बॉलचा इशारा येतो पंचाकडून. पुन्हा एकदा निलेश आपला पुढचा चेंडू, यावेळी प्रहार होतो चेंडूवर, हवेमध्ये विसावतोय, परंतु पाहणं गरजेचं आहे. चेंडू गेलाय इथे मात्र दणदणीत षटकार. डीजे चा पुरेपूर फायदा घेतला इथे किशोर भोपी या फलंदाजाने आणि पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेने चेंडू मारला. या 6 धावेनं धाव पलकावर धावा लागल्यात. एकूण 16 धावा, 16चा डोला नक्कीच पाहायला मिळतो आदई संघाकडून. यावेळी पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा त्या दिशेने आक्रमकता सिद्ध करतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय वन बाउन्स चौकार. डीजे आपण 4 धावेनं धाव पलकावर एकूण धावा लागल्यात 20 धावा. नक्कीच कमबॅक करावा लागेल हा गोलंदाज निलेशला. निलेश पावशे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू पहिला षटक हाताळतो. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत 20 धावा धाव पलकावर लागल्यात. एकूण समीकरण पाहिलं गेलं तर 39 धावांचा आहे. इथे कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करतो हा गोलंदाज. किशोर भोपीला बांधून ठेवावं लागेल. कदाचित यावेळी नक्कीच षटक संपतोय. एक षटक संपलाय. इथे निलेश पावशेने गोलंदाजी हाताळली आणि किशोर भोपीने फलंदाजी केली, परंतु आक्रमकता सिद्ध केली मात्र ती म्हणेल किशोर भोपीच्या बॅटमधून. पाहिलं गेलं तर एक षटक संपतंय. धाव पलकावर एकूण धावा लागल्यात 20 धावा. नक्कीच चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला तो म्हणजे आदई संघ. पाहिलं गेलं तर आदई संघानं पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं 74 धावांचं लक्ष हे पूर्ण सेट केलं होतं मैदानावरती आणि नक्कीच त्याच्याच जीवावर त्यांना बायसुद्धा मिळाली होती. पण ह्याच सामन्या तर प्लीज स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला फायनल सामना खेळवायचा आहेत. आणि आता नक्कीच आपण पाहिलं की सूर्य जास्त अस्ताला जातो, लवकर जातो, त्याच्यामुळं प्लीज आपण स्पीडअप करायचं आहे. जवळजवळ 5:30 वाजलेत कंप्लीट आणि 5:30 नंतर फक्त अर्ध्या तासाचा वेळ आहे. 6 नंतर आपल्याला प्लीज अंधाराला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळं आपण प्लीज स्पीडअप करायचं आहे, कारण आपल्याला ज्यावेळी कुठेही पैसा असेल काही असेल पण आपण पैशाचा पुरेपूर वापर केला नाही योग्य वेळी तर त्या पैशाचा उपयोग नसतो. तसे आत्ता आपल्याला वेळ आहे, परंतु तिचा पुरेपूर वापर करणं गरजेचं आहे. स्पीडअप करा प्लीज. इथे पाहिलं गेलं तर समीकरण उरले 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू 19 धावाची आवश्यकता इथे आदई संघाला पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज असेल यावेळी गोलंदाज संजय भोईर. आक्रमकता सिद्ध करावी लागेल, परंतु आक्रमकता सिद्ध करतोय इथे हा गोल फलंदाज आदई संघाचा मनोहर पाटील. नक्कीच किशोर भोपे आणि मनोहर पाटील आक्रमकता सिद्ध करतोय. मनोहर पाटीलनं चौकार घेतलाय. या 4 धावेनं धाव पलकावर धावा लागेल. एकूण पाहिलं तर 24 धावा धाव पलकावरती. 11 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. समीकरण अतिशय हलकं आहे, परंतु इथे गोलंदाज जो म्हटलं झालं तो म्हणजे संजय भोईला कमबॅक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल, इथे जर आपण फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी, परंतु इथे मात्र मनोहर पाटील आक्रमकता सिद्ध करतोय. चेंडू गेलाय सीमा पाठ चौकार. डीजे संघाचे जे ऑनलाईन जे मॅच पाहत असेल ना ते सर्व प्रेक्षक
टुनटुन नक्कीच उड्या मारत असतील, कारण इथे आदई संघ हा चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, आपले जिंकण्याचे इरादे स्पष्ट करतोय. इथे आलाय चौकार, धावपडकार एकूण धावा लागल्यात 28 धावा. यावेळी प्रहार करण्याची शक्यता, चेंडू नक्कीच बॅटला होता परंतु चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेनं धावपलकावर धावा बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धाव, धावपलकावर धावा लागल्यात 29. समीकरण उरलंय इथे मात्र 9 चेंडू 10 धावेचं. इथे कोण जिंकणार कोण हारणार पाहणं गरजेचं आहे. यावेळी लोअर पोल्टोसचा चेंडू होता, लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी वाईटचा इशारा करतोय आणि यावेळी नक्कीच वाईटच्या मदतीनं आव्हांतर धावसंख्येमध्ये भर आणि सांघिक धावसंख्या पाहिली तर 30 धावा धावपलकावरती. 9 चेंडू 9 धावेचं समीकरण. गोलंदाज यावेळी प्रहार करणं गरजेचं आहे. हा चेंडू पॅडला आदळतो परंतु इथे चांगल्या प्रकारची फलंदाजी करायचा प्रयत्न करतोय हा फलंदाज, परंतु एकच धाव आणि एका धावेनं पाहिली गेली तर संघ पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 8 धावा. समीकरण दोन्ही संघाच्या मध्ये आहे. पहा इथे बामाळी संघ जिंकतोय का आदई संघ जिंकतोय हे पाहणं गरजेचं आहे, परंतु इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. गोलंदाज संजय भोईर. आक्रमकता एक शांत पद्धतीने विकेट टू विकेट मारा करणं. यावेळचा प्रहार केलाय चेंडूवर, चेंडूला गॅप शोधले, चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. डीजे नक्कीच पाहिलं गेलं तर 4 धावेनं संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. पुन्हा आक्रमकता सिद्ध करावी लागेल. यावेळेचा चेंडू हवेमध्ये विसावतो पाहणं गरजेचं आहे. झेल तर जमीनला दान होते परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचतो म्हणजेच 37 या धावसंख्येवरती. नक्कीच 39 धावांचं समीकरण ठेवलं होतं, इथे मात्र सहजगत्या पूर्ण करतोय फलंदाजी. इथे किशोर बोपी नक्कीच 2 चौकार 3 चौकार षटकाराच्या साहाय्याने नक्कीच 21 धावेवरती खेळतोय. एक बहारदार खेळी करण्याचा प्रयत्न किशोर बोपीच्या बॅटमधून, तर मनोहर पाटील हा आक्रमकता सिद्ध करून 3 चौकार आणि दुहेरी 1 धाव अशा एकूण 15 धावा धाव फलकावर चांगल्या प्रकारची खेळी करतोय. समीकरण उरलं इथे 6 चेंडू 2 धावा. 6 चेंडू 2 धावा. काही होऊ शकतो काही, परंतु काही बिघडू शकतो. इथे करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न करत राहा, प्रयत्न आपला नक्कीच यश मिळतो. परंतु नक्कीच आपण पाहिलं गेलं कालची जी रात्रीची मॅच झाली प्रवीण टेंबे पालेश्वरी पक्ष वलप या 2 संघामध्ये अंतिम क्षणामध्ये संघ आला होता, परंतु वलप संघाने जे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नांना यश आलं आपण पाहिलं कालच्या रजनीमध्ये. आणि नक्कीच नांदगाव संघाचे कर्णधार आपण प्लीज यायचं लगेचच. यावेळचा चेंडू पहा, प्रयत्न अंती परमेश्वर असतो. नक्कीच मी म्हटलं की प्रयत्न करत राहा, कदाचित आपल्याला यश अपयश येईल हे सांगता येत नाही, परंतु आपण आपलं प्रयत्न सोडू नका. याचं प्रात्यक्षिक आपण कालच्या रजनीमध्ये पाहिलं. देवीच्या पाड्याला ते वलप संघाने केलं होतं. अंतिम चेंडू रन होती, परंतु वलप संघाने काय प्रयत्न केले आणि त्यांना यश आलं त्या स्पर्धेमध्ये. आपण नक्कीच प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर मिळत असतो, परंतु इथे प्रयत्न करावा लागतो बामाली संघाला. इथे गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. विकास पावशे गोलंदाजी करताना सज्ज असतील. यावेळी प्रहार करतोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय विजयी षटकार. डीजे इथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा आपण लढत पाहिली. बामाली विपक्ष आदई या 2 संघामध्ये प्रथम बामाली संघाने 38 धावा करून 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि ते लक्ष सहजगत्या पूर्ण केलंय. आदई संघाने पाहिलं तर बामाली संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग संपन्न केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. चला दोन्ही संघ टॉससाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. दोन्ही संघ हँडशेक करायचा आहे. बामाली संघ ठाणे जिल्ह्याचा संघ आहे बघा, चांगला प्रयत्न केला
परंतु क्रिकेटमध्ये यश अपयश मिळत असतं. तुम्हाला देखील आभार व्यक्त करतोय आम्ही. रविदास असतील, विलास असतील, त्यानंतर निलेश पावशे, तुमचं देखील आभार.